मेष राशी 25 ते 31 ऑगस्ट 2025 साप्ताहिक राशीफल। मेष राशी, ज्योतिषशास्त्रानुसार ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरू होणार आहे। श्रावण महिना संपून भाद्रपद महिन्याला सुरुवात होणार आहे। हा महिना आपण गणरायासाठी समर्पित करतो। तसेच ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात देखील अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत। त्यामुळे ऑगस्टचा शेवटचा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा असणार आहे। नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असेल, चला तर मग जाणून घेऊया साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीसाठी नवीन आठवडा भाग्यशाली ठरणार आहे। या आठवड्यात तुमच्या स्वभावात थोडासा चिडचिडेपणा जाणवू शकतो। अशा वेळी तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे। मेष राशी, तुमच्या स्वप्नांमध्ये गुंतवणूक करा। अलीकडेच तुमच्या राशीत शनी आणि नेपच्यून हे सर्व राशी उलट्या दिशेने जात असल्याने जीवन मर्यादित वाटू लागले आहे। जरी हा काळ तुमच्यासाठी सर्वात सोपा नव्हता, परंतु जर तुम्ही ऊर्जेवर अवलंबून राहण्यास तयार असाल तर त्याचा मोठा फायदा आहे। तुमच्या आजूबाजूला काय घडत आहे याची काळजी करण्याऐवजी विश्व तुम्हाला स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करत आहे। हे तुम्हाला केवळ बरे होण्यास मदत करेलच, परंतु ते तुम्हाला स्वतःमध्ये आणि तुमच्यासाठी असलेल्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यास देखील अनुमती देईल। 31 ऑगस्ट रविवार रोजी धनु राशीत प्रथम चतुर्थांश चंद्र उगवतो, तेव्हा तुम्ही स्वप्नातील जीवन जगू शकता असा विश्वास बाळगा। धनु राशीचा तुमच्या नशिबावर परिणाम होतो आणि प्रथम चतुर्थांश चंद्र तुमची आणि कृती दर्शवितो। हा वेळ स्वतःवर विश्वास ठेवण्याची किंवा तुमच्या जीवनाबद्दल निराश होण्याची नाही, त्याऐवजी तुम्ही अलीकडेच शिकलेल्या धड्यांमध्ये झुकले पाहिजे आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक छोटेसे पाऊल उचलले पाहिजे। 2025 मध्ये हे चंद्रचक्र सर्वात शक्तिशाली आहे, कारण ग्रहण ऋतूसोबत जुळ्या कन्या राशीच्या अमावस्या येतील। मेष राशी, तुम्ही आता जे काही कराल ते अधिक प्रबल होईल, म्हणून तुमच्या स्वप्नांमध्ये गुंतवणूक करा, तुमच्या भीतींमध्ये नाही। मेष राशी, या आठवड्यात तुमच्या कारकिर्दीत लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि दृढ निश्चय करण्यासाठी तारे जुळतील। सोमवारची सुरुवात मंगळ तुमच्या कार्यक्षेत्राला ऊर्जा देऊन तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास प्रवृत्त करतो। आठवडा पुढे सरकत असताना तुमच्या संवादाच्या घरात शुक्र तुमच्या तीव्र चर्चा राजनैतिकदृष्ट्या हाताळण्याची क्षमता वाढवतो। गुरुवारी जेव्हा एखादी फायदेशीर संधी येऊ शकते, तेव्हा तुम्ही निर्णायकपणे वागलात तर आर्थिक वाढ शक्य आहे। प्रेमात शनिवारी पौर्णिमा तुमच्या रोमॅन्टिक क्षेत्रावर प्रकाश टाकते आणि संबंध वाढवते, तेव्हा तुमचे नाते अधिक घट्ट होते। सहानुभूतीसह तुमची दृढता संतुलित करण्याचे लक्षात ठेवा, विशेषतः आठवड्याच्या मध्यभागी जेव्हा भावना वाढतात। आरोग्याच्या दृष्टीने शारीरिक हालचालींद्वारे ताण व्यवस्थापित करण्यावर लक्ष केंद्रित करा। स्वतःसाठी वेळ काढा, ध्यान करा आणि चिंतन करा। तुमची ऊर्जा आठवड्याच्या शेवटी शिखरावर पोहोचते, ज्यामुळे ते सर्जनशील प्रकल्पांसाठी किंवा आवडत्या छंदात गुंतण्यासाठी परिपूर्ण होते। मेष राशी, तुमच्या अंतर्प्रेरणेवर विश्वास ठेवा आणि या आठवड्यातील ऊर्जा तुम्हाला तुमच्या ध्येयांकडे उत्कटतेने आणि संतुलनाने मार्गदर्शन करू द्या। मेष राशी, या आठवड्यात तुम्हाला आनंद देणारी गोष्ट निवडा। 25 ऑगस्ट सोमवार रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल, जो आनंद, सर्जनशीलता, प्रणय आणि आनंद या विषयांवर प्रकाश टाकेल। तुमच्या मेष राशीत नेपच्यून, शनी आणि यांच्यासोबत तुम्ही करत असलेल्या सर्व आव्हानात्मक कामांसाठी ही तुमची भेट आहे। उपचार स्वीकारणे किंवा जीवनाकडे जाण्याचा दुसरा मार्ग आहे हे समजून घेणे नेहमीच सोपे नसते, परंतु जेव्हा तुम्ही ते समजता तेव्हा सर्व काही शेवटी जागेवर येते। तुम्हाला आनंद आणि तुमच्या आत्म्याला समाधानाची भावना कशामुळे मिळते यावर चिंतन करण्याचा विचार करा। फक्त कर्तव्यांपेक्षा या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून तुम्ही तुमच्या जीवनात ऊर्जा आणि नशिबाची एक नवीन पातळी भरू शकता। मेष राशी, तुमचा सरळपणा खूप कामुक आहे। 25 ऑगस्ट रोजी ते 19 सप्टेंबर पर्यंत शुक्र सिंह राशीत प्रवेश करतो आणि तुम्हाला जे काही बनवते ते म्हणजे सरळ, भावनिक आणि इच्छेला न घाबरता तुम्हाला नातेसंबंधांमध्ये अद्भुत ठिकाणी घेऊन जाईल। तुम्हाला जे हवे आहे ते लपवू नका, ते उघड करा, कारण कोणीतरी तुम्हाला आनंदी करू पाहत आहे, पण त्यांना फक्त रेसिपीची आवश्यकता आहे। मग 2027 पर्यंत 5 युरेनस नेपच्यून सेक्स्टाईलपैकी एक तुम्हाला मुक्ती, सीमा, संघर्ष, परिवर्तन आणि स्वातंत्र्याचा तुमचा संदेश समजून घेण्यास मदत करेल। हे जगाला सध्या आवश्यक असलेले औषध आहे, म्हणून तुम्हाला कॅमेराबद्दल थोडे कमी लाजाळू व्हायचे असेल, कारण प्रेक्षक तुमच्या अद्वितीय ज्ञानाची वाट पाहत आहेत। मेष राशी, प्रेम जेव्हा मुक्तपणे दिले जाते तेव्हा ते गुणाकार होते।
29 तारखेला सर्वात महत्त्वाच्या गोष्टींमध्ये ओतण्याची संधी स्वतःला प्रकट करते। एक नातेसंबंध, एक प्रकल्प किंवा तुमचे स्वतःचे शरीर जे भक्तीची मागणी करते। टंचाई कुजबुजते की तुमच्याकडे पुरेसे नाही, परंतु पहिल्या पायरीच्या दुसऱ्या बाजूला विपुलता वाट पाहत आहे। जर अभावाची भीती निर्माण झाली तर 31 तारखेपर्यंत कर्माचं चक्र तुम्ही रागाने देणार आहात की खऱ्या उदारताने देणार आहात याची चाचणी घेतो। एक पर्याय तुम्हाला पुन्हा जुन्या टंचाईत अडकवतो, तर दुसरा पर्याय तुम्हाला हे सिद्ध करतो की तुम्ही ज्यामध्ये गुंतवणूक करता ते कमी होत नाही तर गुणाकार होते। जर तुम्ही संकोच केला तर तुमचे खेचणे तुमच्या हृदयाने अद्याप काय स्वीकारलेले नाही हे प्रगट करते। मेष राशी, या आठवड्याचा मंत्र आहे, जेव्हा मी भीतीने नव्हे तर परिपूर्णतेने देतो तेव्हा माझे प्रेम वाढते। मेष राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग निळा असेल, शुभ क्रमांक 2 असेल, शुभ दिवस शुक्रवार असेल आणि आठवड्याचा शेवट या आठवड्यात तुमच्यातील कलागुणांना वाव मिळेल, कलाकृतींचं प्रदर्शन घडेल। एकंदरीत पाहता मेष राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।